इलेक्शन आता खासदारकीचं आहे आणि अमित शाह साहेबांचं हेलिकॉप्टर अण्णा लँड झाले, त्यामुळं मला बोलण्याला कमी वेळ आहे. येत्या 7 तारखेला देशाच्या सगळ्यात मोठी निवडणूक आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवासाठी आपण 3ऱ्या टप्प्यामध्ये आपण त्या मतदानाला सामोरं जातो आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट RPI आणि जवळपास 17 इतर पक्षांचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहे. मी आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय भागवतजी कराड साहेब, 2 आमदार या ठिकाणी व्यासपीठात उपस्थित आहेत. माजी आमदार या ठिकाणी व्यासपीठात उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ न घालवता संजय काकांच्यावरती, भाजपवरती आणि महायुतीवरती प्रेम करणारे सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरती या निवडणुकीचा भार आहे ते समोर उपस्थित सर्व या महायुतीचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, यापूर्वी अनेकदा भाषण करता आपण सर्वांनी आटपाडी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सभा केल्या. खानापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये गावभेटी करताना थोडंसं निश्चितपणे एक सांगावं असं वाटतंय की आपल्या सर्वांच्या सहकार्याने संजय काकांचा विजय व्हायला काय अडचण येणार नाही याची मला खात्री निश्चितपणे या ठिकाणी मला व्यक्त केली तर काय अडचण होणार नाही. मी अनिल भाऊंचा एक सदस्य म्हणून, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून, अनिल भाऊंच्या पार्टीचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नितताई बोलायला उभा आहे. मी एक खात्री निश्चितपणे देतो की अनिल भाऊ असते तर आज कदाचित चित्र वेगळं असतं. खूप मोठ्या मताधिक्यानं संजय काकांना या ठिकाणी आम्हाला ताकद देता आली असती. पण अनिल भाऊंना जाऊन 3 महिने झालेत. भाऊंच्या पश्चामध्ये थोडंसं 1 महिना 1.5 महिना आम्हाला त्यातून सावरण्यासाठी गेला होता. पण एक मला आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे सांगायचं आहे, मी तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की संजय काकांसाठी का काम करायचं आहे. कारण ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान कोण असावा हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक ना तुमचं आमचं भांडण, भावकीचं भांडण, ना ग्रामपंचायतची निवडणूक आहे, ही ना ZDPची निवडणूक आहे, ना विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपला देशाचा नेता कोण असावा, आपल्या देशाचं पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं की हे अनिल भाऊंचे सर्व कार्यकर्ते ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. 7 जानेवारीला अण्णा भाऊंचा वाढदिवस झाला होता. कसल्याही निवडणुकीची चर्चा नसताना 7 जानेवारीला भाऊंनी आम्हाला कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि ते देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं आपल्याला शक्ती उभा करायचा आहे. तो आदेश प्रमाण म्हणून आम्ही आजही त्या ठिकाणी संजय काकांचं काम करतो. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोण काय म्हणते याला फारसं महत्त्व नाही. आपल्यातले सगळे वाद, आपल्या अंतर्गत असलेले सगळे वाद बाजूला ठेवून निश्चितपणे आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार संजय काकांना आपल्याला मोठ्या ताकदीने निवडून आणायचं आहे. यासाठी ताकदीने प्रयत्न करावा मी अशी विनंती करणार आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला बाबा मला सांगायचं आहे की अनिल भाऊ गेल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, खूप मोठा आधार आमच्या पार्टीला, आमच्या कुटुंबाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. भाऊ गेल्यानंतर आम्हाला ह्या आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आपले PWDचे मिनिस्टर, त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 777 कोटी रुपयाचा निधी या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघासाठी दिला आहे. टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचं टेंडर व्हावं, ते आचारसंहितेच्या आधी व्हावं, ही विनंती ज्यावेळेला आम्ही DCM साहेबांना केली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्यांनी ते ताबडतोब मान्य केली आणि आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी टेंडर केलं. हे सगळं करतायत हे आपणा सर्वांच्यावरती प्रेम आहे म्हणून करतायत. आटपाडीला जवळपास 80-85 कोटी रुपयाचा निधी दिला. खानापूर नगरपंचायतीला काही निधी 25 कोटी रुपयाचा दिला. येत्या काही दिवसामध्ये विटा नगरपालिकेला एक 80-90 कोटी रुपये नळ पाणी पुरवठा योजनेसाठी देत आहेत. भाऊंच्या पश्चात जर ही मंडळी आपल्याला 3 महिन्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा निधी देत असतील तर आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्याला कसलाही इतर वेगळा विचार न करता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं निश्चितपणे आपल्याला ताकद उभा करावी लागेल. माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, एक गोष्ट नितताई आम्हाला जी अनुभवास आली आहे ती गोष्ट अशी आहे की आपण लोकसभेचा प्रचार, शेवटी असा आहे नगरपालिकेचा निवडणूक असेल, ZDP असेल, पंचायत समिती, विधानसभा, ग्रामपंचायत, आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असतो. पण लोकसभेच्या निवडणुकीला आपण तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता फक्त 4 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, तर जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा
आपलं चिन्ह पोचलं पाहिजे. त्या बूथ केंद्रावरती 2 मशीन आहेत. त्यामुळं आपल्या उमेदवाराचं कुठं नाव आहे, त्याचं चिन्ह कुठं आहे, हे लोकांपर्यंत ताकदीनं पोचवून जे मतदान आत्तापर्यंत झाले 2 टप्प्यामध्ये, त्या दोन्ही टप्प्यामध्ये मतदान अतिशय कमी प्रमाणात झाले. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी एकत्र येऊन मतदान जास्तीत जास्त करून घेणे आणि आपल्या उमेदवाराच्या कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबून संजय काकांना निश्चितपणे मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा. जो आदेश आपल्याला भाऊंनी दिला होता की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याची आपली भूमिका आहे, ती भूमिकेसाठी आदरणीय संजय काकांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावा अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.